नमस्कार. ताराराणी विद्यापीठ कमला कॉलेज कोल्हापूर स्वायत्त मानसशास्त्र विभाग. मी प्राध्यापक ए के पाटील. तर विद्यार्थी मित्र हो, आपण आज पुन्हा एकदा ई कंटेंटच्या माध्यमातून बी ए भाग 3 सत्र पहिले पेपर क्रमांक 5 प्रकरण आहे आवड किंवा आकर्षण या संदर्भातली महत्त्वपूर्ण अशी माहिती आज आपण या ई कंटेंटच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर प्रकरण क्रमांक 1 आवड किंवा आकर्षण याच्या माध्यमातून मुख्य 2 मुद्द्यांचा आपण आधार घेऊन मानवी अस्तित्वातील सहवास किंवा संलग्नतेचे महत्त्व आणि दुसरा भावनांची भूमिका. तर मानवी अस्तित्वातील सहवास असेल किंवा संलग्नता असेल याचे इतरांना आवडण्याच्या अंतर्गत स्रोतामध्ये काय महत्त्व आहे आणि दुसरा भाग असा की इतरांना आवडण्याच्या अंतर्गत स्रोतामध्ये भावनांची भूमिका किती महत्त्वाची आहे. या 2 उपमुद्द्यांचा आपण प्रकरण क्रमांक 1 मधील 1.1 मध्ये इतरांना आवडण्याचे अंतर्गत स्रोत किंवा घटक याच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. दुसरा प्रमुख मुद्दा आहे 1.2 आकर्षणाचे बाह्य स्रोत किंवा त्यांना आपण घटक म्हणतो किंवा त्यांना आपण साधने असं म्हणतो. तर आकर्षणाचे बाह्य स्रोत याच्यामध्ये उपमुद्दा येतो ती जवळीकतेची शक्ती आणि दुसरा एक उपमुद्दा येतो तो म्हणजे शारीरिक सौंदर्य. तर इतरांना आवडण्याच्या बाह्य स्रोतामध्ये शारीरिक सौंदर्य आणि जवळीकतेची शक्ती कशा पद्धतीनं काम करते, या शारीरिक सौंदर्याचा किंवा जवळीकतेच्या शक्तीचा बाह्य आकर्षणाच्या माध्यमातून व्यक्तीवर कसा प्रभाव पडतो हे आपण पाहणार आहोत. तर आपण सर्वप्रथम आता या प्रकरणाची प्रस्तावना थोडक्यात पाहू. विद्यार्थी मित्र हो, लोकांना इतर लोक किती पसंत करतात यामध्ये स्पष्टपणे फरक असतो. काही लोक असे सांगतात की ते भेटणाऱ्या प्रत्येकाला आवडतात, तर काही लोक असे असतात की ज्यांना कोणीही पसंत करत नाही. त्यांच्याशी संपर्क सुद्धा टाळण्याचा प्रयत्न करतात. आता या संबंधीचं एक छानसं उदाहरण किंवा आपण किस्सा म्हणून डेव्हिड नावाच्या एका मुलाचं उदाहरण समजून घेऊया. बघा, डेव्हिड नावाचा एक मुलगा होता. हा खूप आकर्षक व्यक्तिमत्वाचा होता. तो आकर्षक व्यक्तिमत्वाचा विद्यार्थी होता. त्यामुळं त्याच्याकडे सगळेच आकर्षित होत असत. शिक्षकांच्या मते मागील अनेक वर्षातील हा एक खूप चांगला विद्यार्थी होता. सर्वच जण त्याच्यावर खूप प्रेम करत असत. अनेक तरुणी तर डेव्हिडच्या मोहक सौंदर्यावर फिदा होत होत्या. त्याच्यासोबत डेटिंग करण्यासाठी त्या तयार असायच्या नेहमी. डेव्हिडमध्ये इतके आवडण्यासारखे काय आहे हा प्रश्न निर्माण होतो ना. तर डेव्हिडमध्ये अनेक घटकांचं मिश्रण होतं. त्याच्याकडे प्रभावी सामाजिक कौशल्य आहेत. त्याच्या सभोवतालच्या सर्वांना तो इतका आवडतो की सर्वांना त्याचा सहवास हा सुखद व हवाहवासा वाटत होता. जरी तो खास दिसत नसला तरी देखील डेव्हिड हा सुंदर दिसत होता. दुर्दैवाने डेव्हिडच्या आकर्षणाची करुणात्मक बाजू होती किंवा त्याची एक निगेटिव्ह बाजू म्हणा. तर त्याच्यावरती खूप प्रेम करणाऱ्या, त्याची सगळे कामे करणाऱ्या विद्यार्थिनींचं मात्र तो शोषण करत होता. त्याचे मार्गदर्शक ज्यांनी त्याला दत्तकपुत्र म्हणून त्याच्यावर पुत्रवत प्रेम केले, त्याला त्याच्या करिअरच्या विकासासाठी सर्व काही केले.
डेव्हिडला एक आकर्षक नोकरी पण मिळाली, पण त्याच्या नोकरीतील त्याची कामगिरी मात्र गुळगुळीत आणि असमाधानकारक अशी राहिली. त्याच्या पदवीचे प्रमाणपत्र हरवले, त्याला नोकरीतून काढून टाकले, पण त्याच्या मोहक बोलण्यामुळे मात्र त्याला पुन्हा नोकरीत घेतले गेले. जेथे जेथे तो गेला, तेथे तेथे तो एक रहस्य बनून राहिला. पण जे त्याला ओळखत त्यांना प्रत्येकाला खात्री होती, की डेव्हिड हा जेथे-जेथे जातो, तेथे तो काही ना काही करत असतो आणि ते सगळं जे करतो, तो त्याच्या फायद्यासाठीच करतो. तो एक आपले वैयक्तिक मजबूत आव्हान वापरत असत आणि इतरांना प्रभावित करीत असे. तर डेव्हिडच्या गोष्टीत स्पष्ट केल्याप्रमाणे आपण केवळ इतरांशी संवाद साधत नाही, तर आपण त्यांच्याशी संबंधही निर्माण करतो. काही संबंध किरकोळ स्वरूपाचे असतात, काही अल्पायुष्य असतात असं म्हणता येईल. जसे की हॉटेलमधील वेटर किंवा दुकानातील विक्रेत्याशी येणारे आपले संबंध किंवा अन्य काही संबंध आपल्या आयुष्यात खरोखरच महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. अर्थात हे संबंध वर्षानुवर्ष टिकून राहतात, जसे की पती-पत्नी. तथापि हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, की इतरांसोबतचे संबंध हे अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा 2 सरळ वर्गामध्ये असत नाहीत. तर या संबंधामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आणि गुंतागुंत आढळते. तर विद्यार्थी मित्र हो, या प्रकरणात आपण दीर्घकालीन आणि महत्त्वाच्या नातेसंबंधावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आवड किंवा आकर्षण, प्रेम आणि जवळच्या नातेसंबंधाबद्दल आपल्याला काय माहिती आहे, हे तपासून पाहून सामाजिक मानसशास्त्रज्ञ आंतरवैयक्तिक आकर्षण या संकल्पनेचा अभ्यास करताना लोक एकमेकांना का आवडतात किंवा नापसंत का करतात, हे देखील आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून अभ्यासता येईल. या प्रकरणामध्ये आपण आकर्षणाचे आंतरिक आणि बाह्य स्रोत किंवा त्याला आपण साधने म्हणू किंवा घटक म्हणू, शिवाय शारीरिक सौंदर्य, सामाजिक अंतरक्रिया, सारखेपणा, परस्पराबद्दलची पसंती किंवा नापसंती, सामाजिक कौशल्य, व्यक्तिमत्व आणि आवड किंवा आकर्षण या संबंधीची माहिती आपण समजून घेणार आहोत. तर या प्रकरणातील पहिला आणि महत्त्वाचा असा मुद्दा आपण पाहूया. तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 1.1 हा मुद्दा असा आहे, की इतरांना आवडण्याचे अंतर्गत स्रोत किंवा घटक. बघा, जेव्हा बहुतेक लोक इतरांच्या पसंती वा नापसंती दर्शविण्याबाबत विचार करतात, तेव्हा ते त्या व्यक्तीशी संबंधित घटकावर अधिक लक्ष केंद्रित करत असतात. तर महत्त्वाच्या बाबतीत ते आपल्यासारखेच किंवा भिन्न आहेत का? शारीरिकदृष्ट्या ते आकर्षक वाटतात का? ते आनंददायी किंवा मजेशीर किंवा अप्रिय व त्रासदायक आहेत का? हे घटक मात्र आकर्षणामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. आपल्या मूलभूत गरजा, प्रेरणा आणि भावना हे आंतरिक स्रोत किंवा घटक इतरांना पसंत किंवा नापसंत करण्यावर प्रभाव टाकतात आणि म्हणूनच त्या स्रोतांची किंवा घटकांची माहिती आपण पुढीलप्रमाणे घेऊ किंवा आपल्याला पाहावी लागेल. त्यासाठी आपण यातला उपमुद्दा मानवी अस्तित्वातील सहवास किंवा संलग्नतेचे महत्त्व हा जाणून घेऊयात. बघा, प्रत्येक व्यक्तीचे जास्तीत जास्त जीवन ही इतर व्यक्तींशी संवाद साधण्यामध्ये खर्ची पडत असते. पण यालाही एक शास्त्रीय कारण आहेच ना. जसे की पहा, इतरांच्या सहवासात राहण्याच्या प्रवृत्तीला एक विशेष मज्जाजैविक आधार आहे. असं शास्त्रज्ञ रोवे यांचं 1996 साली व्यक्त केलेलं मत आहे. विद्यार्थी मित्र हो, आपल्या शारीरिक आरोग्यासाठी भूक, तहान ह्या जितक्या महत्त्वाच्या आहेत, अगदी तितक्याच इतरांशी संबंध जोडण्याच्या व त्यांच्याकडून स्वीकारण्याची गरज म्हणजे संलग्नतेची किंवा सहवासाची गरज आहे. आणि ही मानसशास्त्रदृष्ट्या फार महत्त्वाची गरज आहे. या संबंधित पायझेस्की नावाच्या संशोधकानं 2000 साली संशोधन करून
हे मत व्यक्त केलेलं आहे. उत्क्रांतीवादी दृष्टिकोन ही हाच अर्थ स्पष्ट करतो, की इतरांना सहकार्य केल्याने आपल्या पूर्वजांना अन्न मिळवण्यामध्ये व धोक्यांपासून वाचण्यामध्ये यश मिळालेले होते. त्यामुळे इतरांशी आपण संलग्न असणं किंवा इतरांच्या सहवासामध्ये असणं हे फार गरजेचं आहे. परिणामी इतरांशी संलग्न असण्याची तीव्र इच्छा आपल्या प्रजातींचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ, मानवी नवजात अर्भकाचा जन्म आंतरवैयक्तिक जगाशी संपर्क साधण्याच्या प्रेरणा व क्षमतामध्ये दिसून येतो. इतर उद्दीपकांपेक्षा नवजात अर्भके परिचित मानवी चेहऱ्यांकडे जास्त लक्ष देतात. हा त्याचाच एक भाग आहे ना. आणि या संदर्भात मोडलोच आणि त्यांचे सहकार्यांनी 1999 साली संशोधनाच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे. इतरांना आवडण्याचे अंतर्गत स्रोत किंवा घटक या मुख्य मुद्द्यांच्या अंतर्गत येणाऱ्या मानवी अस्तित्वातील सहवास किंवा संलग्नतेचे महत्त्व या मुद्द्याचा एक महत्त्वपूर्ण असा उपमुद्दा म्हणून आपण संलग्नतेसाठी किंवा सहवासाच्या गरजांसाठी वैयक्तिक भिन्नता काय सांगते ते पाहू. तर बघा, जरी मानवामध्ये इतरांशी संलग्न होण्याची गरज फार मजबूत असली तरीही या प्रवृत्तीच्या तीव्रतेमध्ये मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक भिन्नता आढळते. आता ही भिन्नता जरी अनुवंशिक किंवा अनुभवावर आधारित असली तरीही तुलनेने स्थिर गुणधर्म म्हणजेच स्वभाव तयार करत असतात. आणि मूलभूतपणे आपण आपल्यासाठी अनुकूल असलेल्या सामाजिक संपर्काचे प्रमाण शोधण्याचा प्रयत्न करत असतो. काही वेळा सामाजिक परिस्थितीत एकटे राहणे पसंत करतो. मग जेव्हा त्यांच्या संलग्नतेच्या गरजा पूर्ण होत नाहीत, तेव्हा मात्र लोक कशा प्रतिक्रिया देतात? उदाहरणार्थ, अन्य व्यक्ती तुमच्याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा तुमचा अनुभव कसा असतो? बऱ्याच व्यक्ती अस्वस्थ असतात. इतरांकडून टाळले जाण्यातून व्यक्ती दुखावल्या जातात. यामुळे लोकांचे नियंत्रण हरवलेले पाहावयास मिळते. ते दुःखी असतात, ते रागावलेले असतात. याबरोबर सामाजिक बहिष्कारामुळे आंतरवैयक्तिक माहिती किंवा त्या माहितीची संवेदनशीलता वाढते, असंही काही संशोधकांचं मत आहे. पण अशावेळी मात्र प्रत्यक्षात बौद्धिक कार्यामधील प्रभावीपणा हा कमी होताना पाहावयास मिळत असतो. यातला दुसरा आणि महत्त्वाचा उपमुद्दा असा आहे, की इतर लोकांची गरज नाही असे लोक समाजामध्ये आहेत. पाहायला मिळतात. त्यांना असं वाटतं, की मला इतरांची कुणाची गरज नाही. मला कुणाशी बोलण्याची, मला कुणाच्यामध्ये मिसळण्याची, मला कुणाच्या सहवासात राहण्याची काही गरज वाटत नाही. तर सामाजिक मानसशास्त्रज्ञांच्या अनेक दशकातील संशोधनामध्ये असं दिसूनही आलेलं आहे, की इतरांशी संलग्न राहण्याची गरज जी आहे, ही सामान्य व तीव्र अशा स्वरूपाची असते. पण कॉलिन्स आणि फिनी यांनी 2000 साली असं भाकीत केलं, असं संशोधन करून निष्कर्ष काढले, की काही असे लोक आहेत त्यांना इतरांशी भावनिक बांधिलकीची फारशी गरज नसते. जी काही गरज असते ती फारच कमी प्रमाणात असते. त्यामुळे ते इतरांशी घनिष्ठ संबंध टाळण्याचे प्रकार करतात किंवा नातेसंबंध ठेवण्याचे टाळतात. माणसांना संलग्नतेची तीव्र गरज असते. या नियमाला असे लोक अपवादही आहेत. हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. सर्वच माणसे एकसारखी नसतात. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकामध्ये भिन्नता असते. आता या प्रश्नाला उत्तर देणं थोडं कठीण आहे, कारण त्यांना अशा गरजा नसतात असे ते सांगतात. तथापि सामाजिक मानसशास्त्रज्ञांच्या संशोधनात असं सूचित केलं गेलं आहे, की संलग्नतेची गरज नसते असा दावा करणारे लोकसुद्धा काही प्रमाणात इतरांशी संलग्न असतात. म्हणजे पूर्णपणे ते संलग्नतेपासून किंवा सहवासापासून दूर जाऊ शकत नाहीत. खरंच इतरांपेक्षा त्यांच्यामध्ये भावनिक जवळकीची गरज कमी असते, परंतु जेव्हा त्यांना इतर लोकांची स्वीकृती ते दर्शवतात, तेव्हा त्यांच्यामध्ये स्व-आदरभाव वाढलेला आणि भावस्थितीमध्ये सुधारणा झालेल्याही दिसून येतात. थोडक्यात सर्वांनाच इतरांशी संलग्न असणे आवश्यक आहे असे वाटते, पण प्रत्यक्षात संलग्नतेची गरज ही सामाजिक जीवनाची एक मूलभूत बाजू आहे. काही लोक कदाचित हे लपवत असतील, परंतु अजूनही तिची गरज आहे. संलग्नतेच्या शैलीबाबत व्यक्तिभेद आढळतात. संलग्नतेच्या गरजांमध्ये
आपण भावनिक बंध तयार करत असतो आणि जवळच्या नातेसंबंधाचे नियमन देखील करत असतो. गिलात आणि त्यांचे सहकारी यांनी 2005 ते 6 दरम्यान एक संशोधन केलं आणि ते असे सूचित करतात, की संलग्नता शैली ही इतरांबद्दलच्या आपल्या विचारावर व त्यांच्याशी असलेल्या आपल्या संबंधावर फार मोठा प्रभाव टाकते. अर्थात स्वप्रकटीकरण किंवा इतरांचा आधार मिळवण्यामध्ये गुंतलेली प्रवृत्ती यासारख्या आपल्या वर्तनातील महत्त्वाच्या बाबीवरती हा प्रभाव पडताना दिसून येतो. संलग्नतेच्या शैलीतील व्यक्तिभेदाचे मापन मेंदूच्या कार्यपातळीद्वारे मोजताही येते. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तींना इतरांकडून नकार आणि त्यागाची भीती किंवा संलग्नतेची किंवा सहवासाची चिंता असते, त्यांच्या मेंदूतील भावनेशी संबंधित भागामध्ये लिंबिक सिस्टम, त्याला आपण लिंबिक यंत्रणा असं म्हणतो, ही कृतिशील दिसून येते. म्हणजे जेव्हा नातेसंबंधामध्ये नकारात्मक परिणामाबद्दल संघर्ष, घटस्फोट, प्रेमभंग, जोडीदाराचा मृत्यू त्या व्यक्ती विचार करतात तेव्हा मेंदूमध्ये कृतिशीलता आढळतेच. थोडक्यात संलग्नता शैली ही स्पष्टपणे इतरांशी असलेले संबंध बोधनिक व मेंदूच्या प्रक्रियामध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना पाहावयास मिळते. तिसरा त्यातला असा मुद्दा आहे, की संलग्न होण्याच्या आवश्यकतेवरील परिस्थितीजन्य प्रभाव. आता इतरांशी संलग्न होण्याच्या आवश्यकतेनुसार लोक भिन्न असले तरी बाह्य घटना या गरजा तात्पुरत्या वाढवू शकतात किंवा कमीही करू शकतात. जेव्हा लोकांना त्यांच्या स्वतःच्या मृत्यूबद्दलची आठवण करून दिली जाते, तेव्हाचा सामान्य प्रतिसाद म्हणजे इतरांशी संलग्न असण्याची इच्छा असते. याबरोबरच जेव्हा नैसर्गिक आपत्तीसारखे भूकंप, महापूर, त्सुनामी ह्या अत्यंत त्रासदायक घटनांच्या अनुभवावर देखील बऱ्याच लोकांना इतरांशी संलग्न होण्याची तीव्र इच्छा असते. म्हणजे ज्यावेळी अशी संकटे कोसळतात किंवा संकटांची भीती किंवा संकटांची चाहूल लागते, त्यावेळी मात्र इतरांच्या सहवासात राहून एकत्रित राहण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. प्रामुख्यानं मदत आणि सुरक्षितता मिळवणे व नकारात्मक भावना कमी करणे हा त्याच्या मागचा उद्देश असतो आणि त्यातून संलग्नतेला मदत मिळत असते. मैत्री आणि संलग्नतेसह ताणाशी प्रतिक्रिया करण्याचे एक मूलभूत कारण म्हणजे प्रथम चेस्टर यांनी 1954 साली ओळखलेला आहे. प्रयोगामध्ये त्यांनी काही व्यक्तींना सहभागी करून प्रयुक्तांना सौम्य विद्युत प्रवाहाचा अनुभव देण्याची अपेक्षा व्यक्त केली. राहण्याऐवजी समान कटू प्रसंगी इतरांसोबत वेळ घालवणे पसंत केले. जे प्रयुक्त नियंत्रित गटात होते त्यांना असुगत विद्युत प्रवाह मिळण्याची अपेक्षा नसते. त्याने एकटे राहणे पसंत केले किंवा जे इतरांसोबत आहेत की नाहीत याची फारशी पर्वा करत नाहीत. कोणत्याही प्रकारच्या सोबत्यावर प्रेम करत नाहीत ते. वास्तव जीवनातील धमक्या आणि चिंता या प्रयोगशाळेतील प्रयोगातून संलग्नतेची गरज का निर्माण व्हावी? घाबरून का जावे? घाबरून चिंताग्रस्त होऊन घाबरलेल्या व चिंताग्रस्त व्यक्तींना अंतर्क्रिया करण्याची इच्छा का असावी? याचं एक उत्तर असं आहे, की संलग्नतेची गरज सामाजिक तुलना करण्याची संधी उपलब्ध करून देते आणि लोक इतरांसोबत राहू इच्छितात. यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा, की भावनांची भूमिका. मानवी जीवनामध्ये भावनांना खूप महत्त्व आहे. भावनेशिवाय माणूस हा अशक्य गोष्ट आहे. तसेच भावना या जशा सकारात्मक आणि नकारात्मक असतात, तशाच त्या संकीर्ण देखील असतात. शिवाय त्या तीव्रता आणि उत्तेजनांच्या बाबतीत सुद्धा बदलतात. म्हणून भावनांचे स्वरूप गुंतागुंतीचे असूनही सकारात्मक भावनांमुळे इतरांचं मूल्यमापन सकारात्मक होतं. त्यामुळे त्या व्यक्ती आवडतात आणि याउलट नकारात्मक भावनांमुळे इतरांचं मूल्यमापन हे नकारात्मक होतं. त्यामुळे त्या व्यक्ती आवडत नाहीत. असं मूलभूत संशोधन आढळलेलं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एखादी वाईट गोष्ट किंवा जेव्हा एखादी व्यक्ती एखादी गोष्ट सांगते किंवा करते, त्यामुळे आपणास सुखद किंवा दुःखद, चांगले किंवा वाईट वाटू लागते. तेव्हा या भावनांचा थेट परिणाम त्या व्यक्तीवरती आपले किती प्रेम आहे यावरती होतो. आपल्याला ज्याच्यामुळे चांगले, सुखद वाटते त्या व्यक्ती आवडतात आणि ज्याच्यामुळे वाईट किंवा असुखद वाटते त्या व्यक्ती आपल्याला आवडत नाहीत. तर आकर्षणावरती होणारे भावनांचे परिणाम अधिक अनपेक्षित असतात. त्यांना काही वेळा साहचर्यात्मक परिणाम असेही म्हणतात. उदाहरणार्थ, तुम्ही ज्यांना भेटता
त्या व्यक्तींची तुम्हाला आवडेल किंवा न आवडेल, हे तुमच्या जीवनातील असंबंधित घटना किंवा त्या व्यक्तीमुळे प्रभावित होऊ शकत असते. म्हणजे जेव्हा आपली भावस्थिती सकारात्मक असते, तेव्हा आपण इतरांचे मूल्यमापन सकारात्मक करतो आणि जेव्हा आपली भावस्थिती बिघडलेली असते, तेव्हा आपण इतरांचे मूल्यमापन हे नकारात्मक करतो. जरी ती व्यक्ती कोणत्याही अर्थाने संबंधित नसली, तरीही आपण अशा प्रकारे वर्तन करताना पाहावयास मिळतो. तुम्हाला एका परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटता. अशा वेळी तुम्हाला उच्च गुण मिळालेले असतानाही होणाऱ्या आनंदापेक्षा ती व्यक्ती जास्त आवडेल. भावनांचा आकर्षणावरील हा साहचर्यात्मक प्रभाव अनेक प्रयोगातून स्पष्ट केलेला आहे. त्यामुळे विविध बाह्य कारणांवर आधारित भावनिक अवस्थांचा समावेश आहे. तर एकूणच आपण विद्यार्थी मित्र या प्रकरणामध्ये इतरांना आवडण्याच्या अंतर्गत स्रोतामधील मानवी अस्तित्वातील सहवास किंवा संलग्नतेचे महत्त्व आणि त्यामागील भावनांची भूमिका हे अगदी उदाहरणासहित स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या संशोधकांनी त्या-त्यावेळी त्या-त्या संदर्भात केलेली संशोधने ही देखील आपल्या या मुद्द्यांना पुष्टी देतात. तर अशाप्रमाणे आधुनिक सामाजिक मानसशास्त्र आणि त्यातलं प्रकरण क्रमांक 1 आवड किंवा आकर्षण आणि त्यातला हा एक पॉइंट एक इतरांना आवडण्याच्या अंतर्गत स्त्रोत हा मुद्दा आपल्याला अशा पद्धतीने समजून घेता आला. धन्यवाद.